टू डिलीट स्लाइड डॅश कमांड इज यूज्ड बाय क्लिकिंग ऑन स्लाइड विथ माउस. तर याचा आन्सर आहे डिलीट स्लाइड. ओके. पुढचा प्रश्न आहे इन पॉवर पॉइंट डिफॉल्ट व्ह्यू इज. पॉवर पॉइंट मध्ये डिफॉल्ट व्ह्यू कोणता असतो तर नॉर्मल हा डिफॉल्ट व्ह्यू असतो. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टू सेव्ह प्रेझेंटेशन विथ डिफरंट नेम. म्हणजे वेगळ्या नावाने जर प्रेझेंटेशन सेव्ह जर करायचं असेल तर डॅश कमांड यूज्ड म्हणजे कोणती कमांड वापरली जाते तर सेव्ह ॲज ही कमांड वापरली जाते. इन पॉवर पॉइंट बाय युझिंग डॅश ऑप्शन वी कॅन ॲड लिंक. लिंक घेण्यासाठी पॉवर पॉइंटमध्येच नाही तर वर्डमध्ये आणि एक्सेलमध्ये सुद्धा हायपर लिंक हा ऑप्शन वापरला जातो. ओके. MS PowerPoint विल बी फाउंड अंडर मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर. म्हणजे MS PowerPoint आहे तो मायक्रोसॉफ्ट फोल्डरमध्ये मिळतो का तर हा ट्रू. याचं उत्तर आहे ट्रू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टू स्टार्ट स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड. करंट म्हणजे चालू स्लाइड. करंट डिस्प्ले स्लाइड डॅश कमांड इज यूज्ड. तर त्याचं उत्तर आहे फ्रॉम करंट स्लाइड. हा एक टॅबच येतो. क्लिप आर्ट नाही क्लिप आर्ट ऑप्शन इज गिवन इन इन्सर्ट टॅब. तर हा याचं उत्तर आहे ट्रू. इन पॉवर पॉइंट वी गेट फोटो अल्बम ऑप्शन इन. फोटो अल्बम ऑप्शन कुठे असतो इन्सर्ट या टॅबमध्ये असतो. ओके. ग्रुप कमांड इज अवेलेबल इन. ग्रुप कमांड कोणत्या जी ग्रुप कमांड आहे ती कोणत्या टॅबमध्ये तुम्हाला भेटते तर ते टॅबमध्ये ड्रॉइंग या ग्रुपमध्ये तुम्हाला ती पॉवर पॉइंटमध्ये मिळते. ओके. इन पॉवर पॉइंट कॉमन मॅथमॅटिकल इक्वेशन्स जे काही इक्वेशन्स असतात त्यांचे सिम्बॉल्स वगैरे आपण कुठून घेतो. इन पॉवर पॉइंट कॉमन मॅथमॅटिकल इक्वेशन्स कॅन बी ॲडेड बाय युझिंग डॅश डॅश ऑप्शन. तर त्याचं उत्तर आहे इन्सर्टमध्ये जाऊन सिम्बॉल्स या ऑप्शनवर क्लिक केली की तुम्हाला मॅथमॅटिकल इक्वेशन्स घेता येतात. देअर आर डॅश टेक्स्ट अलाइनमेंट अवेलेबल इन पॉवर पॉइंट. तर पॉवर पॉइंटमध्येच नाही वर्ड एक्सेलमध्ये पण सेमच अलाइनमेंट असतात. 4. त्याचं उत्तर आहे 4. मग 4 कोणत्या लेफ्ट त्यानंतर सेंटर त्यानंतर राईट आणि जस्टिफाय अशा त्या 4 असतात हे अलाइनमेंट. ओके. स्लाइड कॅन बी क्रिएटेड इन MS पॉवर पॉइंट. ट्रू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टू इन्सर्ट क्लिप आर्ट ऑन अ स्लाइड वी यूज डॅश कमांड इन इन्सर्ट टॅब. तर त्याचं उत्तर आहे क्लिप आर्ट. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वी कॅन यूज डॅश व्ह्यू टू सी स्लाइड 1 by 1 ऑन स्क्रीन. तर याचं उत्तर आहे स्लाइड शो. 1 by 1 जर आपल्याला स्लाइड पाहिजे असेल तर कोणता ऑप्शन वापरला जातो स्लाइड शो हा ऑप्शन वापरला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डेटा कन्सिस्टिंग ऑफ लिस्ट म्हणजे बुलेट्समध्ये जर घ्यायचं असेल कॅन बी प्रेझेंट इन डॅश डॅश स्लाइड. कोणत्या स्लाइडवर दिसले जातात बुलेट्सवर तर टू कंटेंट हा जो ऑप्शन आहे त्या स्लाइडवर तुम्हाला बुलेट स्टाईलमध्ये तुम्हाला ती लिस्ट जी आहे ती घेता येते. ट्रान्झिशन कॅन बी अप्लाइड टू इच स्लाइड. ओके. याचं उत्तर आहे स्लाइड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे द युजेस ऑफ आउटलाईन व्ह्यू इन वर्ड अँड पॉवर पॉइंट आर सिमिलर. तर याचं उत्तर आहे ट्रू. पुढचा प्रश्न आहे यू कॅन इन्सर्ट डॅश इन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. सगळं काही म्हणजे क्लिप आर्ट चार्ट शेप्स हे आपण सगळं काही आपण पॉवर पॉइंटमध्ये इन्सर्ट करू शकतो म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ दिस. ओके. अ फाईल हॅव्हिंग .pptx एक्सटेन्शन रिप्रेझेंट. PPTX एक्सटेन्शन कशासाठी वापरलं जातं तर MS PowerPoint फाईलसाठी. ओके. टू रोटेट ऑब्जेक्ट फिरवण्यासाठी रोटेट ऑब्जेक्ट इमेजेस किंवा एक्सेट्रा काहीही जर तुम्हाला रोटेट करायचं असेल फिरवायचं असेल तर कोणता टूल वापरला जातो तर रोटेशन हा टूल वापरला जातो. टू इझिली रिअरेंज स्लाइड्स. ज्या स्लाइड्स आहेत त्या रिअरेंज करण्यासाठी डॅश व्ह्यू इज यूज्ड. कोणता व्ह्यू वापरला जातो तर त्याचं उत्तर आहे स्लाइड सॉर्टर व्ह्यू. ओके. पुढचा प्रश्न आहे विच व्ह्यू इन पॉवर पॉइंट कॅन बी यूज टू एंटर कमेंट्स फॉर स्पीकर. कमेंट जर आपल्याला जर लिहायची असेल तर कोणता व्ह्यू वापरला जातो तर त्याचं उत्तर आहे नोट्स पेज. हा जो व्ह्यू आहे तो कमेंट लिहिण्यासाठी वापरला जातो स्पीकरसाठी. इन पॉवर पॉइंट द ओरिएंटेशन ऑफ द स्लाइड कॅन बी चेंज युझिंग. ओरिएंटेशन जर आपल्याला स्लाइडचं जर चेंज जर करायचं जर असेल म्हणजे पोर्ट्रेट टू लँडस्केप वगैरे तर मग कोणता ऑप्शन यूज केला जातो तर डिझाईनमध्ये पेज सेटअप. ओके. इन पॉवर पॉइंट फॉर डॅश टाईप ऑफ शेप्स
वी कॅन सेट सम ॲक्शन. ॲक्शनसाठी आपण कोणता शेप वापरतो? तर त्याचं उत्तर आहे ॲक्शन बटन. ओके. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश आर ट्रान्झिशन अवेलेबल इन MS PowerPoint. कोणती ट्रान्झिशन MS PowerPoint अवेलेबल असते? फेड असते, पुश असते आणि वाईप सुद्धा असते. म्हणजे याचं उत्तर आहे ऑल ऑफ दिस. पुढचा प्रश्न आहे डेटा कन्सिस्टिंग ऑफ कंपॅरिझन चार्ट. कन्सिस्टिंग ऑफ कंपॅरिझन चार्ट कॅन बी प्रेझेंट इन. कुठे असतो तो? स्लाइडमध्ये कंपॅरिझन मध्ये वगैरे असतो. तर ते कंपॅरिझन जी काही स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये तो स्लाइडच्या स्टाईलमध्ये असतो. कंपॅरिझन नावाची स्लाइडची स्टाईल आहे, त्या स्टाईलमध्ये हा तुम्हाला टाईप भेटेल. ओके. पुढचा प्रश्न आहे वी कॅन क्रिएट अ फोटो अल्बम स्लाइड्स विथ द हेल्प ऑफ PowerPoint. तर याचं उत्तर आहे ट्रू. वी कॅन क्रिएट अ ब्लँक स्लाइड अँड टेम्पलेट व्हेन वी क्लिक ऑन न्यू कमांड ऑफ फाईल टॅब. तर याचं उत्तर आहे ट्रू. इन PowerPoint animation effect can apply to dash dash on individual slide. दोघांनाही वापरता येतो, टेक्स्टला सुद्धा आणि ऑब्जेक्ट्सला सुद्धा. ओके. इन PowerPoint which option is used to add date and time in slide? कोणता ऑप्शन यूज केला जातो? तर इन्सर्ट मध्ये डेट. ओके. आउटलाईन व्ह्यू is used to adjust or arrange the matter in the slide. तर याचं उत्तर आहे true. To set the matter one below other in a line animation option is used. To set the matter one line below, एक लाईन जर बिलो जर आपल्याला टाकायची असेल तर मग त्याच्यासाठी लाईन ॲनिमेशन आपण वापरतो. मग याचं उत्तर बरोबर आहे की चूक? तर ते चूक आहे, म्हणजे फॉल्स आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ ॲनिमेशन व्हॉट इज द ट्रिगर? तर त्याचं उत्तर आहे अटॅचमेंट. ओके. इमेज कॅनॉट बी डिलीटेड वन्स ॲडेड इन अ स्लाइड. फॉल्स. याचं उत्तर आहे फॉल्स. असं काही नाही होते. हिडर अँड फुटर आर नॉट अवेलेबल इन PowerPoint. फॉल्स असतं त्याच्यामध्ये तो ऑप्शन. वी कॅन यूज अ स्लाइड शो व्ह्यू टू सी स्लाइड आफ्टर अनादर ऑन स्क्रीन. तर याचं उत्तर आहे ट्रू. इन PowerPoint स्पेलिंग चेकर इज अवेलेबल अंडर डॅश डॅश रिबन. तर याचं उत्तर आहे रिव्ह्यू. पुढचा प्रश्न आहे यू कॅन क्रिएट वर्कशीट इन MS PowerPoint. तर याचं उत्तर आहे फॉल्स. आपण वर्कशीट नाही क्रिएट करू सॉरी यू कॅन क्रिएट वर्कशीट इन MS PowerPoint. म्हणजे तुम्ही MS PowerPoint मध्ये वर्कशीट क्रिएट करू शकता का? तर नाही. याचं उत्तर आहे फॉल्स. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन स्लाइड डॅश इज अ स्लाइड लेआउट इन PowerPoint. टायटल स्लाइड ही त्याच्यामधले लेआउट आहे. ओके. इन अ PowerPoint क्लोजिंग अँड एक्झिस्टिंग आर डिफरंट. फॉल्स. याचं उत्तर आहे फॉल्स. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश मीन्स टू सेट द स्टाईल ऑफ द टेक्स्ट. इट हॅज मल्टिपल टाईप. तर याचं उत्तर आहे फॉन्ट. फाईल नेम इज डिस्प्ले ॲट डॅश इन PowerPoint. टायटल बार. याचं उत्तर आहे टायटल बार मध्ये ते डिस्प्ले होतं. द नॉर्मल व्ह्यू इन PowerPoint इज युज्ड फॉर. नॉर्मल व्ह्यू काय करतो? टू टाईप मॅटर इन स्लाइड. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कंट्रोल्स ऑल द मेन स्लाइड कंट्रोल टास्क फॉर युअर प्रेझेंटेशन. तर याचं उत्तर आहे टास्क पेन. ओके. चेंजेस मेड इन डॅश डॅश अप्लाइड टू ऑल स्लाइड. स्लाइड मास्टरमध्ये जे चेंजेस करणार ते तुम्हाला सगळ्या स्लाइड्सवर अप्लाय होतात. विथ द यूज ऑफ डॅश की वी कॅन डू द सेटिंग विथ द हेल्प ऑफ कॅरेक्टर सब मेनू. हँडल जी काही की आहे त्याने तुम्ही हे सगळ्या काही ज्या कॅरेक्टरचे जे काही सब मेनूज आहेत त्याची सेटिंग करू शकता. फ्रॉम विच बार यू कॅन ऍक्सेस पिक्चर, टेक्स्ट बॉक्स, चार्ट एक्सेट्रा. त्याचं उत्तर आहे इन्सर्ट. डॅश डॅश व्ह्यू प्रेझेंट ॲज अ स्लाइड शो दॅट फिट्स विदिन द विंडोज अँड कम्फर्टेबल फॉर रीडिंग. तर याचं उत्तर आहे रीडिंग व्ह्यू. त्याच्यामध्ये ते तुम्ही कम्फर्टेबली रीड करू शकता. इन डॅश डॅश व्ह्यू स्लाइड नंबर्स गेट डिस्प्ले. कोणत्या व्ह्यू मध्ये? स्लाइड सॉर्टर व्ह्यू मध्ये.